अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 30 दिवसीय पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक लाभलेले आमंत्रित असलेले आदरणीय मोजाट सर, स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख डॉक्टर दिनेश कराड सर, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉक्टर JL शेंडगे सर, कमिटीचे इतर मान्यवर सदस्य डॉक्टर राहुल लोखंडे सर, प्रकाश बर्डे सर, सर्व मान्यवरांचं मी आजच्या सत्रासाठी सहर्ष स्वागत करतो. आणि आदरणीय मोजाट सरांचा आणि विद्यार्थ्यांचा अधिक वेळ न घेता मी मोजाट सरांना विनंती करतो की आजच्या सत्रासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. मोजाट सर. मोजाट सर, माझा आवाज येतोय? हो. हॅलो विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आवाज येतोय सर्वांना? सर्वांना आवाज क्लिअर येत असेल, स्क्रीन क्लिअर दिसत असेल? दिसली नाही किंवा काहीही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून संपर्क साधायचा आहे. तुम्ही जर काहीही बोलला तरी पण मला ऐकू येणार नाही, त्यामुळे जे काही बोलणार आहात ते कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला बोलावं लागेल, ते लक्षात ठेवत चला. तर मागचे साधारणतः 3 लेक्चर्स किंवा 3 दिवस आपण इतिहासाच्या संदर्भात चर्चा केली. खरा तर एवढा मोठा इतिहास किंवा पोलीस भरतीसाठी जरी काही स्पेसिफिक टॉपिक्स असले तरी सर्व डिटेल्स मध्ये कंप्लीट करणं जरी आपल्याला शक्य नसलं तरी त्याचा एक ओव्हरव्ह्यू किंवा त्याचा एक डायरेक्शन्स किंवा त्याच्या काही महत्वाच्या कन्सेप्ट त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा इतिहास अत्यंत सोपा आहे, साधा आहे. फक्त त्याचा व्यवस्थित अनालिटिकल अशा प्रकारचा स्टडी आपल्याला करावा लागेल, हे मी तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे. आता आपल्याला जी काही आजपासून चर्चा करायची आहे, आज आणि उद्या जे काही आपल्या शेड्यूल प्रमाणे मी ठरवलेलं आहे की आज आणि उद्या आपण पंचायत राज नावाचा घटक आहे, त्या पंचायत राज या घटकाची चर्चा करणार आहोत. की आपल्याला माहित आहे की भारतीय प्रशासनात किंवा महाराष्ट्राच्या प्रशासनात जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये ते प्रशासन चालविणारे जे घटक आहे त्यांच्याविषयी त्या अधिकाऱ्याला, त्या पोलिसाला, त्या ऑथॉरिटीला व्यवस्थित जे आहे ते इन्फॉर्मेशन हवी असते, तरच तो त्या ठिकाणी इफेक्टिव्हली आणि अशा प्रकारचं जे आहे ते चांगलं काम करू शकतो किंवा आपली भूमिका व्यवस्थित निभावू शकतो. त्यामुळे ते ऍडमिनिस्ट्रेशन किंवा अशा प्रकारचं जे काही प्रशासन आहे त्यामध्ये ही ग्राम प्रशासन किंवा ज्याला आपण दुसरं नाव दिलेलं आहे पंचायत राज, त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि त्या संदर्भात जे काही परीक्षेला आलेले आतापर्यंत प्रश्न आहे, येऊ शकणारे प्रश्न आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत, त्यामुळे त्याकडे व्यवस्थित रीतीने लक्ष देत चला. तर पंचायत राज संदर्भात जे काही परीक्षांचा थोडा ढांडोळा घेतला पोलीस भरतीच्या आतापर्यंतच्या, तर जे काही प्रश्न विचारलेले आहे ज्या टॉपिक्सवर किंवा ज्या टॉपिक्सला जास्त वेटेज दिलेला आहे त्यांच्या संदर्भात जितका काही आपल्याकडे उपलब्ध वेळ आहे त्यामध्ये आपण त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर आपण प्रथमतः बघणार आहोत पंचायत राज. तर पंचायत राज आणि पहिला आपला टॉपिक आहे पंचायत राजची पार्श्वभूमी. म्हणजे अशा प्रकारचा जो काही पंचायत राजची पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा काय काय कन्सेप्ट आहेत त्या मी थोडक्यात लक्षात आणून देणार आहे. यानंतर पंचायत राज संस्थांचा विकास कसा भारतात जो आहे तो होत गेला आणि मग नंतर पंचायत राज संस्थांची स्थापना आणि आता अस्तित्वात असणाऱ्या पंचायत राज संस्था आणि त्यांच्या संदर्भात विचारले जाणारे प्रश्न ते आज आपण बघणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्या. तर आपण बघतो आहोत पंचायत राज. पार्श्वभूमी अशी आहे की खऱ्या अर्थाने जर भारताचा संदर्भ बघितला तर भारत हा खेड्यांचा देश समजला जातो. आजही भारतामध्ये 7.5 लाखापेक्षा जास्त खेडी आहेत आणि खऱ्या अर्थाने जरी म्हटलं तरी आज खरा भारत हा खेड्यांमध्ये राहतो. खरा भारत खेड्यांमध्ये राहतो असं जे आहे ते असं म्हटलं जातं. कारण आजही जर 2011चा जो काही सेन्सस किंवा 2011ची जी काही जनगणना आहे त्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 69% लोकसंख्या खेड्यांमध्ये आहे. तर भारताची 69% जी काही लोकसंख्या आहे ती खेड्यांमध्ये राहते आणि उरलेली फक्त 31% सॉरी तर ती जी आहे ती नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे शहरांच्या भागात राहते. म्हणजे 69% भारत स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा खेड्यांमध्येच राहतो आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने खेड्यांचा जर विकास झाला
किंवा अशा प्रकारची ग्राम प्रशासन ज्याला म्हटलं जातं, त्या रूरल ऍडमिनिस्ट्रेशन त्याची जर डेव्हलपमेंट झाली तर खऱ्या अर्थाने भारताची डेव्हलपमेंट होऊ शकेल, हे महात्मा गांधींना सुद्धा चांगलं माहित होतं. महात्मा गांधींची तर एक घोषणाच आहे, कधी कधी शक्यतो PSIच्या पेपरला प्रश्न विचारला जातो, अजूनपर्यंत पोलीस भरतीला आलेला नाही, पण PSIच्या पेपरला प्रश्न आलेला आहे की खेड्यांकडे चला, खेड्यांकडे चला अशी घोषणा खालीलपैकी कुणी दिलेली होती? तर उत्तर लक्षात असू द्या. माझे असे छोटे छोटे प्रश्न आहे, ते व्यवस्थित नोट डाऊन करत ठेवत चला, कारण अगदी भरभॅटिंग किंवा महत्वाचे प्रश्न असतात कोणत्या ना कोणत्या परीक्षेला, तुम्हाला माझी आठवण निश्चित करून देते. मला मूळ मुद्दा सांगायचा आहे. त्यामुळे महात्मा गांधींनी आपलं जे काही देशाच्या उद्धाराचं कार्य हाती घेतलं होतं, त्यात घोषणा दिली होती की खेड्यांकडे चला, की तुम्हाला जर खऱ्या अर्थाने भारत घडवायचा असेल किंवा भारतासाठी काहीतरी करायचं असेल किंवा भारताला विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल, तर खेडे हा मूलभूत किंवा फंडामेंटल अशा प्रकारचा फॅक्टर आहे. त्याचा विकास झाला तर सगळ्या भारताचा विकास होईल. म्हणून खेड्यांकडे चला, गो टू विलेजेस, ही घोषणा कोणाची आहे? तर ती घोषणा महात्मा गांधींची आहे. मुद्दा लक्षात ठेवा. नेहमी जे आहे ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामला शिकवत असतो किंवा बऱ्याच वर्षापासून त्यात आहे, त्यामुळे लक्षात येतं की अनालिटिकल स्टडी फार महत्वाचा आहे. म्हणून मी काही अनालिटिकल क्वेश्चन सुद्धा विचारत असतो की महात्मा गांधींची घोषणा आहे खेड्यांकडे चला, म्हणजे खेड्यांकडे चला ही घोषणा महात्मा गांधींची आहे. आणि मग माझा वेगळा प्रश्न आहे, एक तत्ववेता किंवा राजकीय पुढारी किंवा समाज सुधारक आहे, त्यांची घोषणा आहे शहरांकडे चला. मग शहरांकडे चला अशी घोषणा कुणाची आहे? अगदी हा टेंटेटिव्ह अशा प्रकारचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. पोलीस भरतीला जरी विचारला नाही, पण कोणत्या तरी परीक्षेला तुमची सोबत करेल. तर व्हेरी गुड. तर अशा प्रकारचा शहरांकडे चला असा जे आहे ते असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, की गांधीजी सांगतात की देशाचा विकास करायचा तर खेड्यांचा विकास करा, त्यासाठी कार्यकर्त्यांनी खेड्यांमध्ये जा आणि खेड्यांचा विकास करा, म्हणजे भारताचा विकास होईल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जी आहे ती आतापर्यंतची जी काही गावं आहेत, त्या गावांमध्ये स्पृश्य अस्पृश्यता, विटाळाची संकल्पना अशा प्रकारच्या अनेक अनिष्ठ प्रथा परंपरांनी त्या गावांमध्येच आहे. त्यामुळे जे आहे ते गावांमध्ये जे आहे ते अशा प्रकारचे दलित बांधव किंवा समाजाने अस्पृश्य म्हटले जाणारे किंवा समाजातील जो काही खालचा वर्ग समजला जातो, त्यांना विकासाच्या संधी गावात उपलब्ध नाही. कारण तिथे स्पृश्य अस्पृश्यता असेल, तिथे अशा प्रकारचा तिथे विटाळाची संकल्पना असेल किंवा तिथे एक माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारा संघर्ष असेल. पण जर तोच वर्ग जेव्हा शहरात येतो तेव्हा आपल्या शेजारचा कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा आहे हे जास्त बघितलं जात नाही. आपल्याकडे काम करण्यास येणारा पुरुष किंवा स्त्री असेल, तिची जात धर्म बघितला जात नाही, तिची गुणवत्ता बघितली जाते. आणि शहरांमध्ये मात्र अशा प्रकारची स्पृश्य अस्पृश्यता आणि टचेबिलिटीची जी काही कन्सेप्ट आहे ती मात्र शहरांमध्ये युटिलाइज होत नाही किंवा युटिलाइज होऊ शकत नाही, कारण शहराचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे शहरामध्ये गेला तर तुम्हाला सन्मानाने जगता येईल. त्यामुळे दलित बांधवांना किंवा आपल्या अस्पृश्य बांधवांना आंबेडकर सांगतात की शहरांमध्ये चला, माणूस म्हणून जर जगायचं असेल किंवा विकासाच्या संधी जर उपलब्ध करून घ्यायचा असतील तर तुम्हाला शहरांमध्ये जावं लागेल. काय जे असेल मूळ मुद्दा मी एक्सप्लेन केला. मला पार्श्वभूमी थोडक्यात सांगायची आहे की आपण बघतो आहोत पंचायत राज संस्था. खऱ्या अर्थाने आतापर्यंतच्या भारतामध्ये गाव किंवा ग्राम हा जो आहे हा फंडामेंटल युनिट्स ऑफ सोसायटी आहे. म्हणजे अशा प्रकारची जी काही आपला समाज आहे त्या समाजाचा पायाभूत घटक किंवा आपला जे काही देश आहे त्याचा पायाभूत घटक किंवा फंडामेंटल फॅक्टर्स जो आहे तो गाव हा फॅक्टर आहे. म्हणजे गावाचा विकास झाला तर कुटुंबाचा, व्यक्तीचा विकास होणार आहे. गावाचा विकास झाला तर तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे. त्यामुळे गावाच्या फॅक्टरला कन्सिडर करा, असं जे आहे ते प्राचीन काळापासून म्हटलं जातं. अगदी भारताच्या प्राचीन संस्कृतींचा अभ्यास केला तर वैदिक काळातील जी काही संस्कृती आहे ती सुद्धा ग्रामीण संस्कृती तुम्हाला बघायला भेटेल. आणि भारताच्या जे आहे त्या पंचायत राज व्यवस्थेची पार्श्वभूमी जर बघायची तर वैदिक काळातील साहित्यामध्ये किंवा वेद साहित्यामध्ये ग्रामिणी नावाची एक पोस्ट तुम्हाला दिसेल की ग्रामिणी म्हणजे त्या काळच्या गावाच्या प्रमुखाला ग्रामिणी असं म्हटलं जाईल. म्हणजे मी प्रश्न परीक्षेचा लक्षात आणून देतो की वैदिक काळात किंवा वेदांच्या काळामध्ये गावाच्या प्रमुखाला कोणता जे आहे ते आता आपण सरपंच म्हणतो, पण त्या काळात त्याला सरपंच म्हणत नव्हते, त्या काळात त्याला ग्रामिणी असं म्हटलं जाईल. म्हणजे अशा प्रकारे त्या वैदिक काळापासून जे ग्रामिणी नावाची संज्ञा रूढ झाली. अगदी भारताच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो म्हणून लक्षात आणून देतो की भारताच्या प्राचीन काळात दक्षिण भारतात एक चोल नावाचं साम्राज्य होतं. तर दक्षिण भारतात चोळ किंवा चोल नावाचं साम्राज्य होतं.
दक्षिण भारतात जे काही चोल नावाचं साम्राज्य होता, असे म्हटले जातं की जे आहे ते चोल साम्राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या, ज्या काही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतात. तर अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या. म्हणजे जर परीक्षेला प्रश्न विचारला की दक्षिण भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अस्तित्वाचा पुरावा सापडलेला आहे, मग त्यामध्ये चेर, चोल, म्हणजे सभा आणि समिती असा उल्लेख केला जातो. त्यांचे काही संदर्भ आढळतात. नंतरच्या काळात जे काही महाजन पदांचा कालखंड आहे, अगदी मी फास्ट मध्ये तुम्हाला ती जी आहे ती शेअर करून आणणार आहे सर्व. ही महाजन पदांच्या कालखंडात भारतात त्या काळात साधारणतः इसवी सन पूर्वीच्या 6व्या शतकामध्ये, म्हणजे आताची 2000 वर्ष, सध्या 2020 चालू आहे, म्हणजे आताची 2020 आणि मागची 600 वर्ष, अशा प्रकारे जे आहे ते साधारणतः 3500 वर्षांपूर्वी भारतात महाजन पद नावाची संकल्पना अस्तित्वात आली. आणि मग अशा प्रकारच्या महाजन पदांबरोबरच काही रिपब्लिक किंवा काही प्रजासत्ताक अशा प्रकारची राज्य सुद्धा होती. अगदी भगवान तथागत गौतम बुद्धांचा जर संदर्भ बघितला तर तथागत गौतम बुद्धांचे वडील जे आहे ते शाक्य नावाचं जे काही गणराज्य आहे त्या शाक्य गणराज्याचे प्रमुख होते. गणराज्य या शब्दाचा अर्थ आहे जनतेने निवडलेला आपला राजा, त्याला गणराज्य असं म्हणतात. म्हणजे भारतात प्राचीन काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आपल्याला बघायला मिळतात. अगदी नंतरचा जर संदर्भ आपण बघितला तर रामायणात सुद्धा एक संदर्भ आलेला आहे की रामायणात जे काही सीतेचे वडील आहेत त्या सीतेच्या वडिलांना किंवा जानकीच्या वडिलांना जनक नाव आहे. खरं तर जनक हे त्यांचं नाव नाही, जनक ही त्यांना लाभलेली पदवी आहे. त्यांचं नाव जे आहे ते काहीतरी वेगळं असेल, पण ते विदेह नावाची जी काही नगरी आहे त्या जनतेचा हा नायक आहे किंवा त्या जनतेचा पालन करता आहे. मग जनतेच्या वतीने तो जनतेचा कारभार बघणारा आहे, म्हणून त्याला पदवी आहे जनक. जनक हे त्यांचं नाव नाही, त्यांना ती पदवी आहे. जनतेच्या वतीने राज्याचा राजा, जनतेच्या वतीने कारभार बघणारा म्हणून जनक आहे. आणि मग आपण सुद्धा माणसाशी वागताना किंवा राज्याचा कारभार करताना कसं करावं, जर गीतेचे श्लोक काढून बघितले तर गीतेच्या 3ऱ्या अध्यायात एक श्लोक आहे, कर्मण्यैवाहि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यम कर्तुमहर्षि. म्हणजे अशा प्रकारचा जे आहे ते कर्मण्यैवाहि संसिद्धिम आस्थिता जनकादयः, म्हणजे जनकासारखं आपण काम करावं. आणि लोकसंग्रहमेवापि म्हणजे अशा प्रकारचे चांगले लोक कशा पद्धतीने जोडून काय काम पुढे न्यावं त्याचा संदर्भ आपल्याला तिथे सापडतो. यानंतर जे आहे ते भारताच्या प्राचीन इतिहासावर परिणाम करणारा अर्थशास्त्र नावाचा महत्वाचा ग्रंथ आहे, चाणक्य, कौटिल्य किंवा विष्णुगुप्त. त्या अर्थशास्त्रात सुद्धा जे आहे ते ग्राम प्रशासना संदर्भात काही मुद्दे सांगण्यात आलेले आहेत. पुढे जसा काळ जातो तसा जे आहे ते मेगास्थेनिसचा इंडिका नावाचा ग्रंथ आहे. अगदी फास्ट मध्ये मी फ्लॅशबॅक कव्हर करणार आहे, मला बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांकडे यायचं आहे. इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा भारतात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामीण प्रशासन व्यवस्था अस्तित्वात होती, याचे काही आपल्याला पुरावे सापडतात. पुढील कालखंडात म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की नंतरच्या कालखंडात मात्र जे आहे ते अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास होत गेला. मधल्या काळात सुलतानशाही आहे, नंतरच्या काळात मुघलशाही आहे, नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे. याही काळात गाव हा प्रशासनाचा महत्वाचा घटक होता आणि त्याचे वेगवेगळे जे आहे ते अशा प्रकारचे साथीदार होते किंवा अशा प्रकारच्या ऑथॉरिटीज होत्या. पण ब्रिटिश आल्यानंतर खऱ्या अर्थाने जे काही स्ट्रक्चरल फॉर्मेशन आहे किंवा ऍक्च्युअल स्ट्रक्चरल फॉर्म आहे तो तयार झाला ब्रिटिशांच्या आगमनानंतर. आणि मग ब्रिटिश भारतात आल्यानंतर ब्रिटिशांनी सर्वात पहिली सत्ता ज्या प्रांतात स्थापन केली तो बंगाल नावाचा प्रांत आहे. आणि मग ब्रिटिश भारतात आल्यानंतर बंगाल नावाचा जो काही प्रांत आहे त्या बंगाल प्रांतामध्ये त्यांना लक्षात आलं की एवढा मोठा जो काही त्या काळचा बंगाल प्रांत होता त्या बंगाल प्रांतामध्ये सिस्टमॅटिक अशा प्रकारचे ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला डेव्हलप करावं लागेल. मग प्रॉब्लेम असा झाला होता की भारताचा त्या काळचा जो आहे तो एक गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर आहे खऱ्या अर्थाने. तर त्या काळचा बंगालचा गव्हर्नर जो होता त्याचं नाव होता वॉरन हेस्टिंग. आणि मग अशा प्रकारचा हा जो वॉरन हेस्टिंग आहे, भारताचा नकाशा अजून फार वेगळा आहे परंतु माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडक्यात नकाशा काढतो आहे काय जे असेल. आणि मग त्या काळचा बंगाल म्हणजे हा बांगलादेश सुद्धा त्या काळच्या बंगालचा भाग आहे.
हा आसाम आणि ही राज्य आहेत त्या काळच्या बंगालचा भाग आहे, हा ओडिशा असेल, बिहार असेल, हा सगळा मिळून बंगाल नावाचा मोठा प्रांत त्या काळात होता. म्हणजे एवढा मोठा जो आहे तो बंगाल नावाचा प्रांत त्या काळात होता. आणि एवढ्या मोठ्या बंगाल प्रांताचं प्रशासन एका ठिकाणून बघणं शक्य नाही. हे वॉरेन हेस्टिंगच्या लक्षात आलं. परीक्षेचा प्रश्न आहे, मी त्याची चर्चा करत आहे, व्यवस्थित लक्ष देत जा. म्हणून मग वॉरेन हेस्टिंगने काय केलं की बंगालचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा बंगालचं प्रशासन बघायचं आहे, म्हणून त्याने बंगालचं जे आहे ते 36 भागांमध्ये विभाजन केलं. बंगालचे असे छोटे छोटे मिळून जे आहे ते अशा प्रकारचे 36 भाग जे आहे ते निर्माण केले. आणि त्या 36 भागांपैकी प्रत्येक भागाला त्याने जिल्हा असं म्हटलं. म्हणजे बंगालचे जे काही 36 जिल्हे आहे, 36 जिल्ह्यांमध्ये बंगालचं विभाजन केलं. वॉरेन हेस्टिंग हा ब्रिटिशांचा अधिकारी आहे त्याने. आणि प्रत्येक जिल्ह्यातून जो काही रेव्हेन्यू कलेक्शन होतं, ब्रिटिश काही इथे कल्याणासाठी आलेले नाही, ते लुटण्यासाठी आलेले व्हॅगॅबॉन्ड. त्यामुळे जे काही रेव्हेन्यू कलेक्शन होता त्याच्यावर व्यवस्थित देखरेख ठेवली पाहिजे. म्हणजे तो जो काही रेव्हेन्यू आहे किंवा तो जो काही महसूल आहे व्यवस्थित कलेक्ट होतो का नाही त्याच्यावर व्यवस्थित जे आहे ते मॉनिटरिंग झाली पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, बंगालचं 36 जिल्ह्यांमध्ये विभाजन केलं. आणि जे काही रेव्हेन्यू कलेक्शन होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामधून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक अधिकारी नेमला. त्याचं मुख्य काम काय आहे, रेव्हेन्यू कलेक्शन व्यवस्थित होतं का नाही त्याचं मॉनिटरिंग करणं. म्हणून त्याला नाव त्याने दिलेलं आहे कलेक्टर. मग अशा प्रकारचं जे आहे ते कलेक्टर नाव दिलं. कलेक्टर नाव का पडलं, कारण त्याला कलेक्ट करण्याचं काम, रेव्हेन्यू कलेक्शन व्यवस्थित होतं का नाही ते बघण्याचं काम आहे, म्हणून त्याला कलेक्टर असं नाव दिलं. आणि पुढे तो कलेक्टर जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचा राजा झाला. म्हणजे परीक्षेला प्रश्न विचारला जातो, जिल्हाधिकारी पदाची निर्मिती किंवा कलेक्टर पदाची निर्मिती कोणत्या बंगालच्या गव्हर्नरने केली किंवा कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली, तर त्याचं नाव आहे वॉरेन हेस्टिंग. परीक्षेचा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. तर हा वॉरेन हेस्टिंग ज्याने कलेक्टर पदाची निर्मिती केली. पण कलेक्टर पदाला आज जसा कलेक्टर जिल्ह्याचा राजा आहे किंवा ब्रिटिशांच्या काळातही नंतर होता, तसा या काळात तो जिल्ह्याचा प्रमुख म्हणून नाही, फक्त जिल्ह्यातून जो काही रेव्हेन्यू अशा प्रकारचा जो आहे तो कलेक्ट होतो आहे त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी याने त्याला नाव दिलं होतं कलेक्टर. मराठी भाषा जरा प्रगल्भ आहे. आता सुद्धा त्याला आपण कलेक्टर म्हणतो. तो काय फक्त कलेक्शनचं काम करतो का, कलेक्शनचं नाही, तो तर जिल्हाधिकारी आहे. म्हणजे अशा प्रकारचा डिस्ट्रिक्टचा अधिकारी किंवा डिस्ट्रिक्टचा हेड आहे. काळजी असेल. मूळ मुद्दा मला सांगायचा, जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणत्या गव्हर्नरने केली, वॉरेन हेस्टिंग. नाव लक्षात ठेवा. यानंतर बंगालमध्ये गव्हर्नर आलेला होता. बंगालचा गव्हर्नर म्हटलं जातं किंवा बंगालचा गव्हर्नर जनरल, त्याचं नाव आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्याचं नाव होतं लॉर्ड कॉर्नवॉलिस. हा लॉर्ड कॉर्नवॉलिस जो आहे तो याचा भारतीय लोकांवर विश्वासच नव्हता. तो म्हणतो हे रानटी आहे, हे काही कामाचे नाही. बार्बॅरियन्स असा त्याने शब्द वापरलेला आहे की हा लॉर्ड कॉर्नवॉलिस म्हणतो की प्रशासनामध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये भारतीय लोक काही कामाचे नाही. म्हणजे प्रशासनात सगळ्या महत्वाच्या ठिकाणी फक्त कोणते लोक पाहिजे, युरोपियन जे काही पर्सन आहे तेच प्रशासनाच्या सगळ्या महत्वाच्या ठिकाणी पाहिजे. म्हणून त्याने प्रशासनाच्या अशा वेगवेगळ्या हायरार्कीज निर्माण केल्या. म्हणजे अशा प्रकारचं पोलीस अधीक्षक नावाचं पद आहे ते त्याने निर्माण केला. त्याचबरोबर पोलीस उपाधीक्षक आहे, नंतर जे आहे ते अशा प्रकारचं पोलीस इन्स्पेक्टर आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर आहे, त्यानंतर अशा प्रकारची जी काही शिपाई आहे, नाईक आहे, ही जी काही सगळी पदं आहे पोलीस खात्यातली, त्याने ती हायरार्की निर्माण केली. म्हणजे अशा प्रकारचं कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस दलाचं सिस्टमॅटिक हायरार्की त्याने निर्माण केली लॉर्ड कॉर्नवॉलिसने. त्याचबरोबर जे काही महसूल प्रशासन आहे, रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन, त्यासाठी सुद्धा अशा प्रकारचा जो काही कलेक्टर आहे त्या कलेक्टरला जिल्ह्याचा जो आहे तो जिल्हा दंडाधिकारी म्हणजे जिल्हा मॅजिस्ट्रेट तेही त्याने बनवलं. आणि जिल्ह्याच्या महत्वाच्या सगळ्या पावर जिल्हाधिकाऱ्याकडे दिल्या. आणि मग जिल्हाधिकाऱ्याला कामात मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी, नंतरच्या काळात तहसीलदार, पुढील काळात जे आहे ते अशा प्रकारचा सर्कल ऑफिसर, नंतर तलाठी आणि नंतर काय कोतवाल, आणि अशा प्रकारची जी काही महसूल प्रशासनाची हायरार्की आहे आणि पोलीस प्रशासनाची हायरार्की आहे कुणी डेव्हलप केली, ती लॉर्ड कॉर्नवॉलिसने डेव्हलप केली. अत्यंत हुशार अधिकारी होता त्याने अशा प्रकारची सिस्टीम डेव्हलप केली. म्हणजे भारतात खऱ्या अर्थाने जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे किंवा भारतात खऱ्या अर्थाने जी काही प्रशासन व्यवस्था आज आपण बघतो
ती खऱ्या अर्थाने डेव्हलप करण्याचं श्रेय कुणाचं आहे, तर लॉर्ड कॉर्नवॉलिसचं आहे. म्हणून परीक्षेला प्रश्न विचारला जातो, भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा जनक कुणाला म्हणतात. तर मुद्दा लक्षात ठेवा, लॉर्ड कॉर्नवॉलिसला काय म्हणतात. तर फादर ऑफ इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम किंवा भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा जनक असे या लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हटलं जातं. कारण त्याने अशा प्रकारची जी आता आपण हायरार्की बघतो ती खऱ्या अर्थाने डेव्हलप करण्याचं महत्वाचं श्रेय किंवा क्रेडिट या लॉर्ड कॉर्नवॉलिसला आहे. त्यामुळे त्याला भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा जनक असं म्हटलं जातं. 2-3 मुद्दे आहेत ते फक्त लक्षात आणून देतो. आणि त्याचबरोबर याने काय केलं की याने जे काही कलेक्टर होता त्याला फक्त एकच काम होतं, कलेक्ट करणं. तर त्याला जे आहे ते नुसतं कलेक्ट करण्याचं काम नाही, तर जो कलेक्टर आहे तो डिस्ट्रिक्टचा हेड असेल, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल, डिस्ट्रिक्टच्या सगळ्या सिस्टीम अंडर द वन रूफ म्हणजे अंडर द कलेक्टर हे त्याने आणल्या. आणि मग कलेक्टरकडे एवढी जी काही प्रचंड कामं आलेली आहे जिल्ह्याची, त्यामुळे कलेक्टरला मदत करण्यासाठी कुणीतरी हवा, कलेक्टरला मदत करण्यासाठी कुणीतरी हवा आहे. म्हणून याच लॉर्ड कॉर्नवॉलिसने उपजिल्हाधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर पदाची निर्मिती केली होती. उपजिल्हाधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर पदाची निर्मिती केली. दिसत आहे का आता? मला रिप्लाय देत चला. ज्यांच्याकडे रेंज कमी झालेली आहे त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. दिसत आहे? ओके. तर मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, जिल्हाधिकारी पदाची निर्मिती आहे वॉरन हेस्टिंग आणि उपजिल्हाधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर पदाची निर्मिती आहे तो लॉर्ड कॉर्नवॉलिस. आणि त्यालाच भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा जनक असं म्हटलं जातं. परीक्षेचे काही हे महत्वाचे प्रश्न आहेत, व्यवस्थित ते मेमराईज करून ठेवा. म्हणजे अशा प्रकारचा हा उपजिल्हाधिकारी नावाचं पद आहे. यानंतर जी काही या प्रशासकीय व्यवस्थेची जी काही डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये मग नंतरच्या काळात जे आहे ते भारतात स्थापन झालेली सर्वात पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ती जी आहे 1687 साल आहे. 1687 साली ब्रिटिशांनी मद्रास या ठिकाणी नगरपालिकेची स्थापना केली आणि ही मद्रास नगरपालिका तर ब्रिटिशांनी जी काही मद्रास या ठिकाणी आपला जे आहे ते आपलं वेअर हाऊस किंवा महत्वाचा बेस बनवला. त्यामुळे जे आहे ते अशा प्रकारचं मद्रासचे ऍडमिनिस्ट्रेशन बघण्यासाठी त्याने म्युनिसिपल तिथे स्थापन केली, म्युनिसिपालिटी. आणि मग त्यामुळे जे आहे ते 1687 रोजी स्थापन झालेली मद्रास महानगरपालिका, शब्द ऐकून ठेवा व्यवस्थित, भारतातील सर्वात पहिली स्थानिक स्वराज्य संस्था समजली जाते. इंडियाज फर्स्ट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ती कोणती आहे, तर ती मद्रास महानगरपालिका आहे. मद्रास नगरपालिका आहे. परीक्षेला प्रश्न विचारला, व्यवस्थित मेमराईज करून ठेवा. तर मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, भारतातील सर्वात पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ती मद्रास नगरपालिका हे 1687च्या आसपास स्थापन झालेली होती. नंतरच्या काळात जिल्हाधिकारी पदाची निर्मिती आहे, उपजिल्हाधिकारी पदाची निर्मिती आहे. व्यवस्थित अशा प्रकारची वेल हायरार्चिकल अशा प्रकारची जी आहे ती प्रशासन व्यवस्था डेव्हलप झालेली आहे. आणि मग अशा प्रकारची प्रशासन व्यवस्था डेव्हलप झाल्यानंतर जसा काही काळ पुढे जात होता, ओके, तर प्रश्न परीक्षेला विचारला जातो, भारतातील सर्वात पहिली स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? इंडिया फर्स्ट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा भारतातील सर्वात पहिली स्थानिक स्वराज्य संस्था सिस्टमॅटिक किंवा कायद्याने निर्माण केलेली ती आहे मद्रास नगरपालिका. मद्रास नगरपालिका ही सर्वात पहिली स्थानिक स्वराज्य संस्था समजली जाते. त्या काळात त्याचं नाव मद्रास होतं म्हणून मला मद्रास सांगावं लागतं, कारण ते नाव ब्रिटिशांनी ठरवलेलं होतं. खरं तर मला जास्त विषयांतर करायचं नसतं कारण वेळ माझ्याकडे कमी असतो, पण तुमची शंका आली म्हणून सांग की अशा प्रकारचा हा जो भाग आहे, भारताच्या किनाऱ्याचा हा भाग कोरोमंडल किनारा आहे. आणि ब्रिटिशांना लक्षात आलं की या ठिकाणी पोर्तुगीजांनी सगळी महत्वाची ठिकाणं ताब्यात घेऊन ठेवलेली आहे. पोर्तुगीजांची कोचिनला वखार आहे, इकडे गोव्याला वखार आहे, इकडे वसईला मुंबईला वखार आहे, इकडे जे आहे ते अशा प्रकारचा वरचा जो दीव दमण आहे तिथे वखार आहे, गुजरातमध्ये सुद्धा वखार आहे. म्हणजे हा पश्चिम किनाऱ्यावरची सर्व महत्वाची ठिकाणं पोर्तुगीजांनी ऑक्युपाईड करून ठेवलेली आहे. आपल्याला जर वेअर हाऊसेस किंवा वखारी स्थापन करायच्या असतील तर पूर्व किनाऱ्यावर जावं लागेल.
आणि म्हणून पूर्व किनाऱ्यावर जो आहे तो हा जो काही भाग आहे, चेन्नई पट्टणम नावाचा समुद्र किनारा होता. समुद्र किनाऱ्याचं नाव आहे चेन्नई पट्टणम. त्या ठिकाणची जागा भाड्याने घेतली आणि तिथे जे शहर वसवलं, शहराला नाव दिलं मद्रास. म्हणजे मूळ त्याचं नाव किनारपट्टीचं काय होतं, चेन्नई पट्टणम. पण ब्रिटिशांनी जे ते मँचेस्टर अशा प्रकारचं जे ते त्यांचं शहर, त्यावरून याला नाव दिलं मद्रास. आणि मग अशा प्रकारचं मद्रास शहराची स्थापना आहे 1639च्या आसपास. आणि मग तिथून मद्रास म्हणून त्याची प्रचंड मोठी डेव्हलपमेंट झाली. पण नंतरच्या काळात 1996च्या आसपास जयललिता, आता त्या दिवंगत झाल्या, जयललिता जेव्हा मुख्यमंत्री होत्या, जयललितांनी सांगितलं की आमचं मद्रास हे नाव आमचं नाही, ते ब्रिटिशांनी दिलेलं आहे. आमचं खरं गाव किंवा आमचं किनारपट्टीचं नाव काय होतं, चेन्नई पट्टणम. म्हणून मग आम्ही मद्रासचं चेन्नई करतो. म्हणून मग नंतरच्या काळात मद्रासचं चेन्नई झालेला आहे. तो वेगळा मुद्दा आहे. पण जाऊ दे, एवढं डिटेल सांगायला माझ्याकडे वेळ नसतो, तीच माझी शोकांतिका आहे. पण हरकत नाही. मद्रास नगरपालिका भारतातील सर्वात पहिली नगरपालिका समजली जाते. यानंतर पुढचा जो काही कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये जे काही आपण चार्टर ऍक्ट बघितले, त्या चार्टर ऍक्ट मध्ये एक 1853चा चार्टर ऍक्ट आहे. फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे मी सांगणार आहे. हे आपण बघितलं की अशा प्रकारचा पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट होता आणि दर 20 वर्षांनी त्याचं एक नवीन चार्टर दिलं जाईल म्हणून चार्टर ऍक्ट इतिहासाच्या पहिल्याच लेक्चरला मी सगळं डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. 1739 नाही, 1639च आहे. सॉरी 1739 आहे. बरोबर आहे, 1739. व्हेरी गुड, बरोबर आहे. सॉरी, तर जे काही तुम्ही सांगितलं होतं त्याविषयी एकदा राज्यसेवेला सुद्धा प्रश्न विचारला होता, राज्यसेवा मुख्य परीक्षेला, की खालील शहरांच्या निर्मितीनुसार योग्य क्रम लावा. राज्यसेवा मुख्य परीक्षेला, पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता की ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या भारतातील खालील शहरांचा निर्मितीनुसार योग्य क्रम लावा. मग ब्रिटिशांनी भारतात सर्वात पहिलं जे आहे ते मद्रास निर्माण केलेलं होतं. नंतरच्या काळात जे आहे ते, नंतरच्या काळात मुंबई आहे, नंतरच्या काळात कलकत्ता आहे आणि मग नंतरच्या काळात काही चंद्रनगर आणि बाकीची जी आहे ती शहरं आहे. तर अशा प्रकारचा जो आहे तो मूळ मुद्दा 1639च आहे, 1739 नाही. कन्फ्युजन दूर करतो, माझं थोडं कन्फ्युजन झालं. 1639ला मद्रास आहे, 1668ला जे आहे ते बॉम्बे आहे किंवा मुंबई आहे आणि 1699ला जे आहे ते कलकत्ता आहे. काय जे असेल कन्फ्युजन पुढून आलं तर ते मी दूर करतो. 1639च आहे ते कन्फर्म करा. तेवढं काही डिटेल तुम्हाला विचारलं जाणार नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर व्हावी किंवा त्याला एक लिंक प्राप्त व्हावी म्हणून मी असे काही आकडे देत असतो. तेवढं जास्त काही टेन्शन घेऊ नका. मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे की अशा प्रकारचं जे आहे ते महानगरपालिका स्थापन झाल्या. पुढील कालखंडात मी सांगत होतो की 1853चा चार्टर ऍक्ट आहे. या 1853चा जो काही चार्टर ऍक्ट आहे, या 1853च्या चार्टर ऍक्टने ब्रिटिशांनी ठरवलं की भारताच्या प्रशासन व्यवस्थेत जे काही अधिकारी लागतात ते अधिकारी निवडण्यासाठी आपण एक परीक्षा घ्यायची. म्हणून 1853च्या चार्टर ऍक्टने ICS परीक्षेची सुरुवात करण्यात आली. आता जिला आपण UPSC म्हणतो, त्या काळात ती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस किंवा भारतीय नागरी परीक्षा, नागरी सेवा अशा प्रकारची ICS परीक्षेची भारतात सुरुवात करण्यात आली ती 1853 सालाच्या कायद्यानंतर. आणि मग परीक्षेला एक पोलीस भरतीसाठी वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अशा प्रकारची ICS परीक्षा आता भारतीय लोक देऊ शकतील, पण परीक्षा प्रचंड कठीण. आणि मग नंतरच्या काळात पहिले भारतीय जे ICS अधिकारी झाले, मग ICS परीक्षा किंवा ICS अधिकारी होणारे भारतातील पहिले अधिकारी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आहे, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. तर अशा प्रकारची जी काही ICS परीक्षा आहे, ICS परीक्षेतून ICS अधिकारी होणारे भारतातील पहिले अधिकारी कोण? भारताचे पहिले ICS अधिकारी, तर त्यांचं नाव आहे सत्येंद्रनाथ टागोर. तर सत्येंद्रनाथ टागोर परीक्षेला जर प्रश्न विचारला भारताचे पहिले ICS अधिकारी कोण, तर पहिले भारतीय व्यक्ती जे ICS अधिकारी झाले किंवा ही परीक्षा पास होऊन त्यांनी जे आहे ते पोस्ट स्वीकारली, ते जे आहे ते अशा प्रकारचे ICS परीक्षा पास होणारे किंवा ICS परीक्षा जे आहे ते अधिकारी होणारे
ते सत्येंद्रनाथ टागोर आहे. रवींद्रनाथ टागोरांचा मोठा भाऊ होता तर सत्येंद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर एकंदर 13 भाऊ बहीण होते आणि त्यांच्यापैकी सर्वात मोठा भाऊ म्हणजे हे सत्येंद्रनाथ टागोर आहे. काय जे असेल अशा प्रकारचं जे आहे ते ICS परीक्षा पास होणारे ते पहिले भारतीय आहे सत्येंद्रनाथ टागोर. नाव लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, जे काही 1857चं बंड झालं आणि या 1857च्या बंडाच्या काळात ब्रिटिशांना लक्षात आलं की अशा प्रकारचं जे काही म्युटिनीज किंवा अशा प्रकारचं जे काही रिव्हॉल्ट ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतात होतो आहे तो गावाच्या पातळीवर कंट्रोल करायला हवा. आणि मग गावाच्या पातळीवर नेमकं काय घडतं आहे, म्हणजे गावात नेमकं काय चालू आहे ते पोलिसांना कळालं पाहिजे. म्हणून गावात नेमकं काय वातावरण आहे किंवा गावात नेमकं काय चालू आहे ते पोलिसांना जे आहे ते पोलिसांना सांगण्यासाठी एखादा जो आहे तो एखादा गावातलाच व्यक्ती पोलिसांशी संबंधित असावा. म्हणजे नेमकं गावात ब्रिटिशांच्या विरुद्ध काही कारवाया सुरू झालेल्या आहे का, लगेच त्या माणसाने ब्रिटिशांना येऊन सांगायच्या, म्हणजे पोलिसांना येऊन सांगायच्या, म्हणजे तो गावाच्या वतीने जे आहे ते गावाचं पोलिसांमध्ये प्रतिनिधित्व करेल. आणि 1857चं जे बंड झालं ते आपल्याला मग पुढे जे आहे ते कंट्रोल करता येईल यासाठी गावाच्या लेवलला किंवा गावाच्या पातळीवर एखादा व्यक्ती हवा की जो गावात काय चाललं ते पोलिसांना येऊन सांगेल किंवा पोलिसांना लवकर बोलून घेईल की गावात अशा प्रकारचं जे आहे ते होण्याची शक्यता आहे, लवकर पोलिसांना या. म्हणून ब्रिटिशांनी 1858 मध्ये पोलीस पाटील पदाची निर्मिती केली. पोलीस पाटील म्हणजे आज जे काही पोलीस पाटील पद आहे खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी निर्माण करण्यात आलेलं होतं पोलीस पाटील. तर अशा प्रकारच्या पोलीस पाटील पदाची निर्मिती 1858 मध्ये म्हणजे 1857चं बंड सुरू झाल्यानंतर 1858 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. कारण गावात नेमकं ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण आहे तर आधीच जर पोलिसांना खबर मिळाली म्हणजे आधीच पोलीस प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणजे अशा प्रकारचा प्रतिबंधात्मक उपाय करू शकतील यासाठी ब्रिटिशांनी पोलीस पाटील पदाची निर्मिती केली होती. काय जे असेल अशा प्रकारचं पोलीस पाटलाचं पद आहे. आपण बघतो आहोत आता डेव्हलपमेंट कडे चाललेलं आहे, पार्श्वभूमी झाली. आपण वेदांमध्ये काय होतं, महाभारतात काय होतं, आधीच्या काळात होतं का नाही ते झालंय. आता आपण विकास बघतो आहोत कशी डेव्हलपमेंट झालेली आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते पोलीस पाटील पदाची निर्मिती झाली. पुढील कालखंडात मात्र महत्वाचा मुद्दा आहे, भारतात काही स्थानिक स्वराज्य संस्था थोड्याफार प्रमाणात होत्या परंतु त्यांना जे आहे ते त्यांना कोणतंही जे आहे ते अशा प्रकारचं इकॉनॉमिक पॉवर नव्हता. मग त्या दिवशी आपण बघितलेलं आहे. आता फक्त संदर्भ म्हणून मी जे आहे ते पुढे जातो की आपण बघितलं की जे आहे 1872 रोजी जो काही लॉर्ड मेयो आहे त्या लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं संबोधलं जातं. तर हा लॉर्ड मेयो जो आहे या लॉर्ड मेयोला आपण फादर ऑफ इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशन किंवा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक त्या दिवशी आपण बघितलेलं होतं. गव्हर्नर जनरल शिकवले त्या काळात हा व्हाईसरॉय आहे लॉर्ड मेयो. त्याने जे आहे ते खऱ्या अर्थाने जे आहे ते जे काही इकॉनॉमिक सेंट्रलायझेशन झालेलं होतं तो निधी सर्वांना डिस्ट्रीब्यूट केला जावा आणि त्यांच्या प्रायोरिटीनुसार त्याचा एक्सपेंडिचर किंवा खर्च व्हावा म्हणून अशा प्रकारचं त्याने केलं. म्हणजे अशा प्रकारचा केंद्रीकृत झालेला निधी त्याने जे ते डिसेंट्रलाइज करून टाकला आणि त्यांची जे आहे ते डेव्हलपमेंट घडून आणण्यास प्रयत्न केला. म्हणून त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं जातं लॉर्ड मेयो. आणि यानंतर आपण बघितलेलं होतं की याच्यानंतरच्या काळात जे आहे ते पुढील काळात 1882 ला जो काही व्हाईसरॉय होता भारताचा लॉर्ड रिपन आणि या लॉर्ड रिपन याने मात्र जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांना ज्या काही पॉवर आहे किंवा जे काही अधिकार आहे ते अधिकार देणारा एक महत्वाचा कायदा केला आणि खऱ्या अर्थाने जिल्हा लोकल बोर्ड तालुका लोकल बोर्ड ते पॉवरफुल झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांची अशी सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट भारतात सुरू झाली. त्या काळच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा लोकल बोर्ड असतील तालुका लोकल बोर्ड असतील त्यांचं अशा प्रकारचं एम्पॉवरमेंट किंवा सशक्तीकरण याच्या कायद्याने 1882च्या कायद्याने केला. म्हणून या लॉर्ड रिपन थोडंफार मागे पुढे होत असतं. या लॉर्ड रिपन यास भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते.
तर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक समजता आहे का? मला थोडासा रिप्लाय द्या. जे सांगतो आहे ते थोडंफार समजतं आहे का? परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्याच्याच अनुषंगाने मी चर्चा करत आहे. ओके, तर फक्त व्यवस्थित लक्ष द्या. काही अडचण आली तर बोलत चला. तर मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असा जर प्रश्न आला तर तो लॉर्ड रिपन आहे, आणि भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक तर तो लॉर्ड मेयो आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. नंतरच्या काळात जे आहे ते महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर 1888 रोजी मुंबई नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. 1888 मुंबई नगरपालिका महानगरपालिका नंतर आहे, प्रथमतः नगरपालिका आहे. तर अशा प्रकारची 1888 रोजी मुंबई नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. पुढे तिलाच अशा प्रकारचा महानगरपालिकेचा जो आहे तो दर्जा देण्यात आला, आणि मग अशा प्रकारची मुंबई महानगरपालिका किंवा प्रथमतः मुंबई नगरपालिका महाराष्ट्रातील सर्वात पहिली स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे अशा प्रकारची महाराष्ट्रातील सर्वात पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ती आहे मुंबई नगरपालिका किंवा मुंबई महानगरपालिका म्हणा हवं तर काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारची जी आहे ते मुंबई ही महानगरपालिका महाराष्ट्रातील सर्वात पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे 1888. तर अशा प्रकारची ती मुंबई नगरपालिका प्रारंभी होती, नंतर तिचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने आता इन्फॉर्मेशन खूप आहे, पण काय सांगावा मला प्रश्न पडतो. फास्ट मध्ये सांगतो की 1907 साली, फक्त ऐकून घ्या, मी फास्ट मध्ये पुढे नेतो आहे. 1907 ला एक रॉयल विकेंद्रीकरण आयोग आहे, रॉयल कमिशन फॉर डिसेंट्रलायझेशन. त्याने अशी शिफारस किंवा रिकमेंडेशन केलं होतं की भारतात जे काही सिव्हिलियन एरिया आहे किंवा अर्बन एरिया आहे, नागरी विभाग आहे, त्या नागरी भागांसाठी नगरपालिकांची स्थापना करा, आणि जे काही रुरल एरिया म्हणजे ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागांसाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतींची स्थापना करा. म्हणून मग महाराष्ट्रातील सर्वात पहिली ग्रामपंचायत स्थापन झाली. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात पहिली ग्रामपंचायत आहे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर. महाराष्ट्रातील सर्वात पहिली ग्रामपंचायत, नगरपालिका महानगरपालिका तर लक्षातच आली असेल, ती आहे मुंबई. पण जर ग्रामपालिका विचारली किंवा ग्रामपंचायत विचारली, महाराष्ट्रातील सर्वात पहिली ग्रामपंचायत किंवा सर्वात जुनी ग्रामपंचायत तर ती आहे रहिमतपूर नावाची ग्रामपंचायत आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे. व्यवस्थित लक्षात ठेवत चला. तर अशा प्रकारचं जे आहे ते सातारा जिल्ह्यातील भारतातील सर्वात पहिली जी आहे ते ग्रामपंचायत जी आहे ते स्थापन झाली रहिमतपूर. पुढील कालखंडात्मक मात्र जे आहे ते अशा प्रकारचं भारताला स्वातंत्र्य दृष्टीपथात आलं, आणि स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यानंतर पुढचा भारत आता घडवायचा आहे त्याविषयी गांधीजी आपल्या हरिजन नावाचं वृत्तपत्र आहे. गांधीजींच्या वृत्तपत्रांचं खरं तर नाव होतं प्रथमतः यंग इंडिया भारतात आल्यानंतर, आणि गांधी आंबेडकर करारानंतर मात्र त्यांनी यंग इंडियाचं नाव हरिजन केलं. आणि 1942 नंतर जेव्हा लक्षात आलं की आता भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळणार आहे, त्यानंतर मात्र महात्मा गांधी जे आहे आपल्या हरिजन नावाच्या वृत्तपत्रामध्ये पुढचा भारत कसा असावा किंवा भविष्यातील भारत कसा असावा या संदर्भात संकल्पना मांडू लागले, किंवा या संदर्भात आपले विचार जे आहे ते विचार प्रगट करू लागले. आणि त्याच काळात त्यांचं जे आहे ते प्रसिद्ध झालेले एक पुस्तक आहे, कधी कधी परीक्षेला विचारलं जातं. परीक्षेचं ते पुस्तक जे आहे ते हिंद स्वराज नावाचं पुस्तक आहे. फक्त परीक्षेला विचारता लक्षात असू द्या, हिंद स्वराज नावाचं पुस्तक महात्मा गांधी यांचं आहे. माझे सत्याचे प्रयोग किंवा माय एक्सपेरिमेंट विथ द ट्रूथ सर्वांना माहित असेल, पण हिंद स्वराज नावाचं पुस्तक आहे ते महात्मा गांधींचं महत्वाचं पुस्तक आहे. खऱ्या अर्थाने मला तर बराच काळ आपल्या पंचवटी महाविद्यालयाचं जे काही गांधीयन स्टडी सेंटर आहे त्याचा रिसर्च फेलो राहून त्याचं काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात भरपूर गांधीजींचं साहित्य त्याचं वाचन करता आलं किंवा ते पुस्तकं अवेलेबल झाले. म्हणजे माझं वाचन आधी होतच, परंतु नवीन भरपूर काही पुस्तकं मला वाचता आली. त्यात हिंद स्वराज एक अत्यंत सुंदर पुस्तक आहे महात्मा गांधींचं. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हिंद स्वराज नावाचं पुस्तक कोणाचं आहे, तर ते महात्मा गांधींचं आहे. पुढचा मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, वेळ माझ्याकडे कमी आहे त्यामुळे थोडंसं फास्ट मध्ये घेतो, की अशा प्रकारची जी काही डेव्हलपमेंट आहे, आता आपण जे आहे ते डेव्हलपमेंट अजून बघतो आहोत. थोडासा डेव्हलपमेंटचा पार्ट कव्हर करून आताच्या भारतातील पंचायत राज संस्थांकडे मला वळायचं आहे, की जी काही डेव्हलपमेंट आहे स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यानंतर महात्मा गांधी आपले ग्राम स्वराज
खऱ्या अर्थाने हिंद स्वराज म्हणजे ग्रामस्वराज असं महात्मा गांधी मांडतात की भारताला स्वातंत्र्य मिळालं याचा अर्थ ब्रिटिश निघून गेले म्हणजे सगळं काही एकदम फुलफिल झालं असा अर्थ नाही. गांधीजी त्या हरिजन नावाच्या वृत्तपत्रात मांडत की भारताला खऱ्या अर्थाने भारत तेव्हा स्वतंत्र होईल जेव्हा गावातला व्यक्ती किंवा गावातले लोक एकत्र येऊन गावचा कारभार बघतील. गावातले लोक किंवा ग्राम किंवा गाव त्या भागातील लोक एकत्र येतील आणि त्यांचा स्वतःचा कारभार ते स्वतः बघतील. म्हणजे खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला किंवा भारताला स्वराज्य मिळालं. म्हणजे स्वातंत्र्य तर मिळालं, ब्रिटिश निघून गेले म्हणजे इंडिपेंडंट. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण खऱ्या अर्थाने जर स्वराज्य मिळवायचं असेल तर गावातला कारभार म्हणजे त्या भागातला कारभार त्या भागातल्या लोकांनी एकत्र येऊन बघितला पाहिजे किंवा त्यांच्या प्रायोरिटीनुसार किंवा त्यांच्या जे आहे ते त्यांच्या रिकमेंडेशन नुसार त्या भागातला कारभार चालला पाहिजे. कुणीतरी देशाचा एक प्रमुख वरती बसेल आणि तो सांगेल या गावात नळाचं काम करून द्या, नळ पाणी पुरवठा काम करून द्या, या गावात धरण बांधा. असं नाही, आमच्या गावात तळं बांधायचं की आमच्या गावात धरण बांधायचं ते गावच्या लोकांनी एकत्र येऊन ठरवायला हवं. म्हणजे त्यांचे अधिकार खऱ्या अर्थाने त्यांना मिळाले तर खऱ्या अर्थाने भारतात स्वराज्य स्थापन झाला. आणि गावागावामध्ये जेव्हा गावचे लोक एकत्र येऊन गावचा कारभार स्वतः बघू लागतील, शब्द व्यवस्थित ऐकून ठेवा, गावातले लोक एकत्र येऊनच गावाचा कारभार स्वतः बघू लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने जे आहे ते ग्रामस्वराज किंवा भारताला स्वराज्य मिळालं असं आपण म्हणू शकतो, असं महात्मा गांधी मांडतात. म्हणजे त्याला ग्रामस्वराज नावाचं त्यांनी जे आहे ते प्रारंभी त्या नावाने विवेचन केलेलं आहे. मग अशा प्रकारचं गावचा कारभार गावाने बघणं म्हणजे ग्रामस्वराज. म्हणजे गावाच्या स्वराज्य मिळालेलं आहे किंवा स्वातंत्र्य मिळालेलं आहे असा एक मुद्दा सांगितला जातो. आणि मग एक परीक्षेचा प्रश्न आहे, खऱ्या अर्थाने पोलीस भरतीला विचारला जातो का नाही अजूनपर्यंत मला काही सापडलेला नाही, पण विचारला जाऊ शकतो. पोलीस भरतीला नाही पण तलाठी, ग्रामसेवक किंवा जे एमपीएससीच्या परीक्षांना विचारला जातो. म्हणून फक्त एक मुद्दा सांगतो की महात्मा गांधी जेव्हा आपली ग्रामस्वराज्याचं स्वप्न, ग्रामस्वराज्य हे कुणाचं स्वप्न आहे? महात्मा गांधींचं स्वप्न आहे. की ग्रामस्वराज्य म्हणजे म्हणा तुमच्या लक्षात आलं असेल की ग्रामस्वराज्य या शब्दाचा अर्थ काय आहे, हे महात्मा गांधींचं स्वप्न होतं. ओके, पहिला मुद्दा. आणि मग ग्रामस्वराज्य कसं प्राप्त होईल किंवा याचं जे काही विवेचन किंवा इंटरप्रिटेशन गांधीजी करत असत तेव्हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. म्हणून सांगतो की गांधीजी एक कन्सेप्ट मांडत असेल, तिला महासागरीय वर्तुळ म्हणतात. ओशनिक सर्कल किंवा महासागरीय वर्तुळ. तुमच्या नवीन मुलांना ही कन्सेप्ट थोडी जड जात असेल पण कन्सेप्ट एकदम सोपी आहे, अवघड तर बिलकुल नाही. त्यामुळे फक्त व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या, सगळं तुम्हाला समजून देणं ते माझं काम आहे किंवा तुमच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत, मेंदूपर्यंत पोहोचवणं ते माझं काम आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, अवघड असं काही नाही. शब्द जरी अवघड वाटला, कन्सेप्ट एकदम सोपी आहे. तर गांधीजी आपल्या ग्रामस्वराज्याची जी काही संकल्पना किंवा जी काही कन्सेप्ट मांडत असत तिला त्यांनी नाव दिलं होतं महासागरीय वर्तुळाची संकल्पना. की गांधीजी सांगतात देशाला स्वातंत्र्य तर मिळालं पण खऱ्या अर्थाने जर स्वराज्य स्थापन करायचं असेल तर जे आहे ते महासागरीय वर्तुळाची माझी संकल्पना आहे. मग महासागरीय वर्तुळ म्हणजे काय? गांधीजी सांगतात की मोठा समुद्र आहे, नो प्रॉब्लेम, पण कुणी प्रचंड मोठा दगड जे आहे ते समुद्रात फेका, काही प्रॉब्लेम नाही. की अशा प्रकारचा मोठा समुद्र आहे पण कुणी प्रचंड मोठा दगड किंवा काही वजन त्या समुद्रात जर टाकलं तर समुद्रात अशा प्रकारच्या लाटा किंवा व्हेजेस निर्माण होतात. अगदी तुम्ही सुद्धा बघा, एखाद्या तळ्याच्या काठावर तुम्ही बसला असाल आणि आपल्याला काय मूड येतो किंवा आपला मूड नसतो, म्हणून दोन्ही पण गोष्टींमध्ये ते होतं. शेजारचा एक दगड तुम्ही घेणार आणि बसल्या बसल्या जे आहे ते असा जो आहे तो तळ्यामध्ये फेकणार, किंवा कुणाला जर जास्तच मूड असला तर तो उभा राहणार आणि तळ्याच्या किती मध्यभागी माझा दगड जातो ते बघणार आहे. म्हणजे एक मोठं तळ किंवा एखादा महासागर घ्या किंवा विहीर घ्या, विहिरीत मध्यभागी दगड टाकला तर त्याच्या व्हेजेस सगळ्या बाजूने निघतात. गांधीजी तसं मांडत की मला जे काही महासागरीय वर्तुळाची संकल्पना आहे की मला जे काही देशाचं स्वराज्य, देशाचं स्वातंत्र्य निर्माण करायचं आहे त्याच्यासाठी माझं हे मॉडेल आहे. आणि मग यामध्ये जे आहे ते माझं असं म्हणणं आहे, जसं महासागरामध्ये किंवा पाण्यामध्ये, तळ्यामध्ये मध्यभागी जर दगड फेकला तर त्या दगडाच्या ज्या काही व्हेजेस किंवा ज्या काही लाटा निर्माण होतात तुम्हाला लक्षात येईल की त्या लाटा सगळ्या दिशेने निर्माण होतात, त्या फक्त एकाच बाजूला जात नाही. जो जिथे दगड पडला त्याच्या चारही बाजूने म्हणजे सर्कल, अशा प्रकारचं लाटांचं पहिलं सर्कल निर्माण होतं. आणि ते लाटांचं पहिलं सर्कल काय करतं, दुसऱ्यांवर जे आहे ते प्रेशर देतं आणि मग त्याच्या पुढे परत एक सर्कल निर्माण होतं, त्याच्या प्रेशरने परत पुढे सर्कल निर्माण होतं,
त्याच्या प्रेशरने किंवा त्याच्यामुळे परत पुढचं सर्कल निर्माण होतं आणि अशा प्रकारच्या या लाटा अगदी किनाऱ्यापर्यंत म्हणजे शेवटला जो कोणी असेल त्या शेवटपर्यंत पसरत जातात. म्हणजे अगदी जे आहे ते महासागराच्या मध्यभागी जरी एक दगड टाकला, म्हणजे महासागराच्या मध्यभागी नाही, तळ्याच्या मध्यभागी म्हणा, तिथे जर दगड टाकला किंवा कुठेही दगड मारा, पण त्याची जी काही सर्कल्स तयार होतील किंवा वर्तुळ तयार होतील ते एकमेकाला जे आहे ते एकमेकाला पुश करत शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जातील. म्हणजे किनाऱ्यापर्यंत गेलं की थांबून जातं. म्हणजे तुम्हाला आपल्या सर्वांना माहित आहे की समुद्राच्या ज्या काही लाटा आहे किनाऱ्यापर्यंत येतात आणि किनाऱ्यावरून परत निघून जातात. त्या काही किनाऱ्यावर मुक्काम करत नाही, किनाऱ्यावरून परत निघून जाणार आहे. काय जे असेल भरपूर संदर्भ आहे, आता मी काही त्यात जात नाही. मूळ कन्सेप्ट सांगतोय की महासागरात जशा प्रकारे दगड फेकल्यानंतर त्याच्या ज्या आहे त्या लाटा एकमेकाला पुश करत अशा प्रकारच्या किनाऱ्यापर्यंत येऊन जे आहे ते थांबतात किंवा स्थिरावतात, तशा प्रकारे मला ग्रामस्वराज्य हवं आहे. मग महात्मा गांधी काय सांगतात, आता अगदी डोकं, डोळे, मेंदू, हृदय सगळं एकत्र करून ऐका. महात्मा गांधी काय सांगतात की जशा प्रकारे महासागरात जरी तुम्ही दगड फेकला तरी त्याच्या लाटा, इथे एक दगड फेकला पण त्याचं नंतर व्हेजेस एवढ्या झाल्या, एवढ्यांपर्यंत पोहोचल्या, नंतर एवढ्यांपर्यंत, नंतर एवढ्यांपर्यंत, नंतर शेवटचा जो काही घटक असेल, जो काही काठावर बसलेला असेल किंवा काठावरचं शेवटचं पाणी असेल, त्याला त्याच्यापर्यंत सुद्धा त्या पोहोचतात आणि त्यावरून सगळ्या दिशेने पोहोचतात. एकाच दिशेने गेल्या असं झालं का? नाही, त्या सर्कल करत सर्कल मोठं होत गेलं. तशा प्रकारे भारताची जर डेव्हलपमेंट करायची असेल किंवा खऱ्या अर्थाने भारतात स्वराज्य इस्टॅब्लिश जर करायचं असेल, तर खऱ्या अर्थाने जो काही फंडामेंटल फॅक्टर आहे गाव किंवा ग्राम, त्याची डेव्हलपमेंट करा किंवा त्याला स्वराज्य द्या. म्हणजे गावाचे लोक जे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागले किंवा स्वराज्य मिळालं तर त्यांचा विकास होत जाईल. जशा प्रकारे महासागरात जे आहे ते मध्यभागी दगड पडला किंवा फंडामेंटल त्या ठिकाणी दगड पडला की त्याच्या व्हेजेस मोठ्या मोठ्या होत जाऊन पुढे जातात, तशा प्रकारे जर गावांचा विकास झाला, आता अगदी व्यवस्थित ऐका, गावांचा विकास झाला तर त्याच्या व्हेजेस जे आहे ते अशा प्रकारच्या जे आहे ते पंचक्रोशीचा विकास होईल. म्हणजे पहिलं सर्कल, पंचक्रोशीचा विकास झाला, अशा अनेक पंचक्रोशींचा विकास झाला तर तालुक्यांचा विकास होईल. तालुक्यांचा विकास झाला तर पुढे तो विकास जशा व्हेजेस पुढे जातात तशा जिल्ह्यांचा विकास होईल. जिल्ह्यांचा विकास झाला तर तशा प्रकारच्या राज्यांचा विकास होईल आणि राज्यांचा विकास झाला तर मग शेवटी काठावर बसलेले जे काही आहे ते म्हणजे सर्वात मोठा घटक किंवा सर्वात मोठं वर्तुळ ज्याला आपण देश म्हणतो, त्या देशाचा किंवा जगाचा, विश्वाचा विकास होईल असं महात्मा गांधी मानतात. त्यासाठी गावाला कॉन्सन्ट्रेट करा असं महात्मा गांधी सांगतात. म्हणजे अशा प्रकारचं इव्हन त्यांचं दुसरंही इंटरप्रिटेशन आहे की जर एकदा गावांचा विकास व्हायला लागला आणि तो विकास फक्त एका दिशेने जात नाही की फक्त श्रीमंतांचाच विकास करायचा आहे किंवा फक्त गरिबांचा विकास करायचा आहे किंवा फक्त जे आहे ते फक्त उच्चवर्गीयांचा विकास करायचा आहे, असं नाही. या विकासाच्या प्रक्रियेत जे घटक असतील, जे लोक असतील, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, स्पृश्य, अस्पृश्य, त्या काळातल्या ज्या काही संकल्पना आहे, हे वर्तुळ सगळ्यांना जे आहे ते सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहे. म्हणजे सर्व घटकांचा सर्वांगीण विकास घडून आणताय आणि वरून ते प्रसरण पावत आहे किंवा एक्सपांड होत आहे. म्हणजे जे आहे ते गावापासून जिल्हा, गावापासून तालुका, तालुकापासून जिल्हा, जिल्ह्यापासून राज्य, राज्यापासून देश आणि देशापासून जग, या सर्वांचा विकास आपण करू शकतो. पण सेंट्रलाइज कोणाला करा तर गावाला करा. म्हणजे मग ते काय तयार होईल, अशा प्रकारचं जे वर्तुळ तयार होईल, महासागरीय वर्तुळ किंवा ओशियानिक सर्कल. लक्षात आली का कन्सेप्ट? थोडस जड आहे, मलाही माहित आहे, पोलीस भरती किंवा जे काहीच वाचलेलं नाही आतापर्यंत थोडं जड जाईल, पण माझा प्रयत्न चालू आहे की जास्तीत जास्त तुम्हाला कसं व्यवस्थित समजून देता येईल. तर महात्मा गांधींची जी काही ग्रामस्वराज्याची जी काही कन्सेप्ट होती तिला महासागरीय वर्तुळ असं म्हणतात आणि असं त्याचं थोडाफार इंटरप्रिटेशन देता येऊ शकतं. याचबरोबर नंतरच्या काळात मात्र महत्वाचा मुद्दा आहे, अशी महात्मा गांधींनी संकल्पना मांडली, नो प्रॉब्लेम, पण देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला स्वातंत्र्य म्हणून काही दिवस होत आहे तर महात्मा गांधींवर जे आहे ते गोळी झाडली गेली आणि महात्मा गांधींना जे आहे ते, महात्मा गांधींचा जो आहे तो त्याचं जे आहे ते अशा प्रकारचा मृत्यू झाला किंवा त्यांचं जे आहे ते त्यांचं जीवन कार्य संपलं 30 जानेवारी 1948. पण नेहरूंनी लक्षात घेतलं की जे आहे ते महात्मा गांधींनी आपल्याला उत्तराधिकारी नेमला आहे आणि महात्मा गांधींची स्वप्न पूर्ण करणं किंवा त्या दृष्टीने देशाचा विकास करणं आपलं काम आहे. म्हणून मग अशा प्रकारचा नेहरूंनी गांधीजींच्या ज्या काही ग्राम स्वराज्याच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि मग अशा प्रकारचे जे काही नेहरूजींनी जे काही प्रयत्न प्रारंभी जे आहे ते सुरू केले
त्यामध्ये मग लक्षात आलं की अशा प्रकारच्या ग्रामीण भागाचा विकास आपल्याला घडून आणावा लागेल किंवा अशा प्रकारचं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करून त्या भागातले निर्णय किंवा त्या भागातले आर्थिक अधिकार त्यांना द्यावे लागतील. मग यासाठी जे आहे ते आपण काय करू, प्रथम नेहरूंनी ठरवलं आता मी विकासाच्या अंतिम टप्प्याकडे आलेलो आहे, नंतर मला पंचायत राज संस्था सांगायच्या आहे, की नेहरूंनी ठरवला की आपण समुदायाचा विकास घडवून आणू, एकाच वेळेस सगळ्या गावांचा विकास करणं शक्य नाही. महात्मा गांधींनी जरी सांगितलं गावांचा विकास करा, पण देशासमोर प्रश्न किती आहे. देशाचं जे आहे ते देशाचं ऑलरेडी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा कंगाल देश देऊन ब्रिटिश आपल्याला निघून गेलेले आहे, कंगाल करून निघून. कंगाल तर केलं नो प्रॉब्लेम, पण त्यातही प्रॉब्लेम आहे, फाळणी करून टाकली. आणि फाळणी केल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की उरावर एक परमनंट शत्रू, इकडचा हा पूर्व पाकिस्तान, इकडचा हा पश्चिम पाकिस्तान, उरावर एक परमनंट शत्रू आणून बसवला, त्याचे प्रॉब्लेम आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो फाळणी झाल्यामुळे काय झालं, गहू पिकवणारा महत्वाचा प्रदेश होता, समृद्ध गहू पिकवणारा जो काही प्रदेश होता हा पंजाब, हा गेला पाकिस्तानमध्ये. पंजाबचा अगदी थोडा भाग भारतात राहिला, तिथे तर काही पिकत पण नव्हतं. पण मेन जो काही मेनलँड म्हणजे मेन पंजाब आहे, लाहोर आणि आजूबाजूचा भाग, गहू पिकवणारा प्रदेश गेला पाकिस्तानमध्ये. आणि तांदूळ पिकवणारा मूळ प्रदेश होता तो गेला या पूर्व पाकिस्तान किंवा आताच्या बांगलादेशमध्ये. म्हणजे देशाला जेवणाचं खाण्याचं सुद्धा पडलेलं आहे, एवढे प्रॉब्लेम आहे. म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या, त्यात निर्वासितांचे प्रश्न, एखादा परमनंट शत्रू, देशाची कंगाल अर्थव्यवस्था, एवढं सगळं असताना प्रत्येक जी काही 7.5-8 लाख खेडी आहे तेवढ्यांपर्यंत जाऊन विकास करू शकत नाही. पण जर आता डेव्हलपमेंट करायची तर प्रारंभी आपल्याला मग समुदाय म्हणजे अशा प्रकारचा काही जो आहे अशा प्रकारचा समाज बरोबर घ्यावा लागेल. आणि या समुदायाचा, सगळ्या समुदायाचा विकास घडवून आणण्यासाठी काय करता येईल असा जो आहे तो प्रयत्न नेहरूजींनी चालवला. आणि त्यातूनच जे आहे ते त्यातूनच 2 ऑक्टोबर, व्यवस्थित लक्षात ठेवा परीक्षेचा हा प्रश्न आहे, 2 ऑक्टोबर 1952 रोजी समुदाय विकास योजना सुरू करण्यात आली. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, परीक्षेचा प्रश्न आहे, समुदाय विकास योजना, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा जिला समुदाय विकास योजना म्हणतात. 2 ऑक्टोबर 52 आहे, सॉरी 2 ऑक्टोबर 1952 रोजी सुरू करण्यात आली. समुदाय विकास योजना 2 ऑक्टोबर 1952 रोजी जे आहे ते सुरू करण्यात आलेली होती. आणि खर तर पेपरला विचारलं जात नाही, मात्र आता संदर्भ आला म्हणून सांगतो. या कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम साठी युएसएने सहकार्य केलं होतं, अमेरिकेचं सहकार्य होतं. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम साठी युएसएने सहकार्य केलेलं होतं. आणि मग नेहरूंनी ठरवलं की समुदाय तर किंवा अशा प्रकारचा जो काही कम्युनिटी सगळ्या देशामध्ये पसरलेली आहे, पण अशा प्रकारचा हा समुदाय विकास योजना मग नेमका कोणत्या भागातला किंवा कोणता समुदाय कॉन्सन्ट्रेट करायचा, काहीतरी युनिट ठरवावं लागेल. गावापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, प्रत्येक गावातला समुदाय तो कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, कारण गावं जवळजवळ 7.5-8 लाख आहे, एवढे आपल्याकडे रिसोर्सेसच नाही. म्हणून मग नेहरूंनी काय केलं, समुदाय विकास योजनेच्या माध्यमातून प्रमाणभूत किंवा कोणत्या भागातला जो आहे तो समुदाय कॉन्सन्ट्रेट करा, त्यासाठी तालुका हा घटक नेमला. तालुका, जिल्हा जरा मोठा होतो म्हणून तालुका हा घटक नेमला. आणि खऱ्या अर्थाने त्या तालुक्यामध्ये जे काही लोक म्हणजे समुदाय आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये जे काही लोक किंवा समुदाय आहे त्यांची डेव्हलपमेंट कशी होईल अशा पद्धतीने प्लॅन करा किंवा अशा पद्धतीने त्याचे इम्प्लिमेंटेशन करा. मग खऱ्या अर्थाने जर तालुक्याचा विकास करायचा, तालुका किंवा खऱ्या अर्थाने गट पाडले गेले, म्हणजे अशा प्रकारचा जो काही जिल्ह्याचे जे आहे ते जिल्ह्याचे वेगवेगळे गट पाडले गेले, त्या गटांनाच आपण तालुका म्हणतो. जिल्ह्याचे जे काही वेगवेगळे गट आहेत त्या गटांना आपण तालुका म्हणतो. अशा प्रकारचा गट किंवा अशा प्रकारचा तालुका हा जो आहे हा सेंट्रलाइज करायचा. आणि मग त्या तालुक्यात असणारे जे काही लोक म्हणजे समुदाय आहे त्यांचा विकास कसा घडून येईल याच्या योजना आखायच्या आणि त्या इम्प्लिमेंट करायच्या. मग यासाठी तालुका स्तरावर किंवा या गट स्तरावर एका नवीन पदाची निर्मिती करण्यात आली, न्यू ऑथॉरिटी डेव्हलप इन दॅट प्लेसेस. आणि मग अशा प्रकारचं ही समुदाय विकास योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी गट विकास अधिकारी नाव ऐकत असाल किंवा बऱ्याच जणांना जर एमपीएससी मध्ये चांगले तुम्ही परीक्षा देऊन पास झाला तर या पोस्टवर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारचा बीडीओ म्हणा किंवा ज्याला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा गट विकास अधिकारी म्हणतात, हे नवीन पद निर्माण करण्यात आलं. प्रशासनामध्ये आधी हे पद नव्हतं.
हे पद निर्माण करण्यात आलं समुदाय विकास योजनेचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी. आणि समुदाय विकास योजनेमध्ये कोणता फॅक्टर कन्सिडर केला? ब्लॉक किंवा अशा प्रकारचा तालुका, म्हणजे जिल्ह्याचे जे आहे ते डिस्ट्रिक्टचे ब्लॉक्स पाडले गेले, त्याला आपण तालुका म्हणा किंवा ब्लॉक म्हणा. आणि त्या ब्लॉकची डेव्हलपमेंट घडवून आणायची आहे किंवा याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, यासाठी एखादा अधिकारी पाहिजे, प्रशासकीय अधिकारी पाहिजे. म्हणून गट विकास अधिकारी हे नवीन पद निर्माण करण्यात आलं ब्लॉक स्तरावर. आणि मग त्याच्याकडे इम्प्लिमेंटची सूत्र देण्यात आली. पुढच्याच वर्षीच्या गांधी जयंतीपर्यंत, ही गांधी जयंतीचा हा मुहूर्त आहे, पुढच्या एका वर्षानंतर नेहरूंना लक्षात आलं की समुदाय विकास योजना आपण सुरू केली, पण तिच्यामध्ये अजून काही नवीन योजना किंवा तिला अजून काही विशिष्ट पॉवर्स आपण द्यायला हव्या. म्हणून मग 2 ऑक्टोबर 1953, आता 53 आहे, 2 ऑक्टोबर 1953 ला राष्ट्रीय विस्तार योजना किंवा नॅशनल एक्सटेन्शन स्कीम, राष्ट्रीय विस्तार योजना, परीक्षेचे प्रश्न आहे, व्यवस्थित लक्ष देत चला. तर अशा प्रकारची राष्ट्रीय विस्तार योजना सुरू करण्यात आली 2 ऑक्टोबर 1953. आणि मग अशा प्रकारची 2 ऑक्टोबर 1952 ला समुदाय विकास योजना आहे, 2 ऑक्टोबर 1953 ला राष्ट्रीय विस्तार योजना, म्हणजे याचा अजून विस्तार करण्यात आला किंवा त्याचं एक्सपान्शन करण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारची नॅशनल एक्सपान्शन स्कीम किंवा राष्ट्रीय विस्तार योजना सुरू करण्यात आली 2 ऑक्टोबर 1953 ला. लक्षात आलं असेल. या दोनही योजना इम्प्लिमेंट व्हायला लागल्या, परंतु खऱ्या अर्थाने जो काही जनतेचा सहभाग, समुदायासाठी योजना आहे, पण समुदायाचा जो काही कॉन्ट्रीब्युशन किंवा समुदायाचा जे काही सहभाग आहे तो या दोनही योजनांना लाभलेला नाही. किंवा जनतेचा जो काही बॅकिंग किंवा पाठिंबा लाभायला पाहिजे, पाठिंबा या दोनही योजनांना लाभलेला नाही. त्यामुळे नेहरूंना लक्षात आलं आहे की या दोनही योजना ज्या आहेत त्या जवळजवळ अपयशी आहेत किंवा फेल गेलेल्या आहे. आपण प्रयत्न केला नो प्रॉब्लेम, पण प्रत्येक प्रयत्न सक्सेस होईल ते पंतप्रधानाला सुद्धा माहित आहे की प्रत्येक प्रयत्न सक्सेस होणार. म्हणून जे आहे ते लक्षात आलं की या दोनही योजनांना पाहिजे तेवढं यश किंवा जेवढा पाहिजे सक्सेस तेवढा मिळालेला नाही. म्हणून आता याचं जे आहे ते आपल्याला पुनरीक्षण किंवा पुनर्परीक्षण करावं लागेल. म्हणून परीक्षेचा प्रश्न आहे तो फक्त लक्षात ठेवा. 1954 मध्ये शिमला नावाचं जे काही ठिकाण आहे, हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला, 1954 मध्ये शिमला या ठिकाणी परीक्षेला प्रश्न विचारला जातो म्हणून सांगून ठेवतो. राजकुमारी अमृत कौर, तर या राजकुमारी अमृत कौर आहे, पतियाळा नावाचं जे काही संस्थान आहे भारतामध्ये, त्या पतियाळाच्या राजकुमारी होत्या अमृत कौर. आणि नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातील महिला मंत्री आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जातो जीके मध्ये, जनरल नॉलेज मध्ये, पोलीस भरतीला सुद्धा विचारला जाईल की भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री कोण, फर्स्ट वुमन सेंट्रल मिनिस्टर, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोण. तर पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री होत्या अमृत कौर. त्या राजकुमारी होत्या म्हणून ते राजकुमारी लावलं जातं, पण जाऊ द्या आता. त्या राजकुमारी अमृत कौर देशाच्या पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहे, काही असेल किंवा होत्या. मूळ मुद्दा आहे की ह्या आरोग्य मंत्री होत्या, हेल्थ मिनिस्टर. आता हर्षवर्धन आहे तेव्हा त्या आरोग्य मंत्री होत्या. आणि मग त्यांनी काय केलं, नेहरूंनी त्यांना सांगितलं की या दोन्ही योजना अपयशी झाल्या, याचं जरा इंटरप्रिटेशन बघा काय करायचं. म्हणून त्यांनी जे आहे ते जेवढी राज्य आहे भारतात त्या काळात जी काही राज्य होती सगळ्यांच्या ग्रामविकास मंत्र्यांना बोलवलं, त्यांची बैठक शिमला या ठिकाणी घेतली आणि ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं की या दोन्ही योजना फेल आहे, या बंद करा किंवा यांचं जे आहे यांचं परत एकदा जे आहे ते रिफॉर्मेशन करा आणि नवीन काहीतरी स्कीम इम्प्लिमेंट करा. म्हणून मग या दोनही योजना ज्या आहेत त्या दोनही योजनांचं पुनरीक्षण करावं आणि नवीन काहीतरी जे आहे ते स्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप करावं. यासाठी बलवंतराय मेहता समिती इस्टॅब्लिश करण्यात आली. बलवंतराय मेहता समिती काय आहे किंवा त्या संदर्भात डिटेलमध्ये काय चर्चा आहे किंवा परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पण आज जो काही मुद्दा मला कंप्लीट करायचा आहे की अशा प्रकारची राजकुमारी अमृत कौर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यामध्ये जे आहे ते या दोनही योजनांचं पुनरीक्षण करावं किंवा रिस्ट्रक्चरिंग करावं, त्यासाठी जे आहे ते बलवंतराय मेहता समिती इस्टॅब्लिश करण्यात आली. आणि बलवंतराय मेहता समितीने जे काही रिकमेंडेशन्स दिले, बलवंतराय मेहता समिती खऱ्या अर्थाने रूरल ऍडमिनिस्ट्रेशनसाठी आहे, रूरल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ग्रामीण प्रशासनाच्या संदर्भात आहे. आणि बलवंतराय मेहता समितीचं जे काही रिकमेंडेशन्स आहे, बलवंतराय मेहता समितीने रिकमेंडेशन दिला की भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करा. त्रिस्तरीय किंवा 3 टायर पंचायत राज सिस्टीम. रूरल एरिया जो काही आहे ते इंडियाचा,
त्याच्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज म्हणजे अशा प्रकारची पंचायत सिस्टीम डेव्हलप करा. आणि मग अशा प्रकारची जी आहे ते त्रिस्तरीय प्रशासन व्यवस्था डेव्हलप करा. आणि मग अशा प्रकारची जी काही त्रिस्तरीय प्रशासन व्यवस्था खऱ्या अर्थाने मग याने काय होईल, गांधीजींचं जे काही स्वप्न आहे ग्रामस्वराज ते जे आहे ते साध्य होईल. आणि मग गांधीजींचं जे काही स्वप्न आहे ग्रामस्वराज त्याला पंडित नेहरूंनी पंचायत राज असं म्हटलं. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, पंचायत राज हे नाव कुणी दिलं, तर पंचायत राज हे नाव पंडित नेहरूंचं नाव आहे. पंचायत राज म्हणा किंवा ग्रामस्वराज म्हणा, हे स्वप्न कुणाचं आहे, हे नाव कुणी दिलं, पंचायत राज. आधी ते ग्रामस्वराज म्हणा किंवा काय म्हणा, नो प्रॉब्लेम, पण त्याला खऱ्या अर्थाने पंचायत राज आहे असं नाव पंडित नेहरूंनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते पंचायत राज हे नाव पंडित नेहरूंनी दिलं. आणि बलवंतराय मेहता समितीचं जे काही रिकमेंडेशन आहे की त्रिस्तरीय प्रशासन व्यवस्था डेव्हलप करा. आणि मग त्यामध्ये ते मांडतात की अपेक्स लेवलला अशा प्रकारची जी आहे ते जिल्हा परिषद, मधल्या लेवलला जे आहे ते पंचायत समिती किंवा मंडल पंचायत, आणि लोअर लेवलला जे आहे ते त्यांनी सांगितलं होतं ग्रामपंचायत. म्हणजे जी 3 टायर सिस्टीम आपल्याला डेव्हलप करायची आहे त्यामध्ये जे आहे ते अशा प्रकारच्या डिस्ट्रिक्ट लेवलला जिल्हा परिषद, ब्लॉक लेवल किंवा तालुका लेवल आहे त्यामध्ये पंचायत समिती, आणि प्रत्येक गावांमध्ये ज्या काही ग्रामपंचायती प्राचीन काळापासून अशा प्रकारच्या चालत आल्या अशा प्रकारच्या सिस्टमॅटिक ग्रामपंचायती निर्माण करा असं ठरवलं. आणि बलवंतराय मेहता समितीच्या रिकमेंडेशन्स सर्वात प्रथम ऍप्लिकेबल केल्या आणि आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींची स्थापना केली. ती सर्वात प्रथम जे आहे ते राजस्थान मध्ये केली गेली. आणि त्यामुळे परीक्षेला जर प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळेस की भारतात पंचायत राज पद्धत स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं, किंवा बलवंतराय मेहता समितीनुसार पंचायत राज व्यवस्था डेव्हलप करणारं पहिलं राज्य तर आहे राजस्थान. आणि मग 2 ऑक्टोबर 1959 2 ऑक्टोबर 1959 गांधीजींचं स्वप्न होतं किंवा गांधीजींचा खऱ्या अर्थाने यामध्ये महत्वाचा रोल आहे, त्यामुळे सगळ्या महत्वाच्या घटना 2 ऑक्टोबरलाच आहे. आणि 2 ऑक्टोबर 1959 भारतातील सर्वात पहिलं पंचायत राज म्हणजे हे खऱ्या अर्थाने त्रिस्तरीय पंचायत राज. भारतातील सर्वात पहिले राज्य कोणते, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील सर्वात पहिले राज्य कोणते, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते, किंवा त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते, किंवा बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसी लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते, तर ते आहे राजस्थान. आणि मग या राजस्थानमध्ये 2 ऑक्टोबर 1959 रोजी 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानचा नागौर नावाचा जिल्हा आहे. राजस्थानचा नागौर नावाचा जिल्हा आहे. आणि मग अशा प्रकारच्या राजस्थानच्या नागौर नावाच्या जिल्ह्यामध्ये पंडित नेहरूंनी या पंचायत राज व्यवस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत त्यांचं उद्घाटन केलं. आणि खऱ्या अर्थाने जे आहे ते भारतात पंचायत राज व्यवस्था जी आहे ती लागू झाली असं म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारचं राजस्थान 1 नंबरला आहे. कधी कधी परीक्षेला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, संदर्भ फक्त लक्षात आणून देतो. पहिलं राज्य आहे राजस्थान, आता लिहू नका, फक्त मी संदर्भ सांगून पुढे जाणार आहे. पहिलं राज्य आहे राजस्थान, दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश, तिसरं राज्य आहे आसाम, चौथं राज्य आहे तामिळनाडू, 5वं राज्य आहे पंजाब, 6वं आहे ते उत्तर प्रदेश, 7वं जे काही राज्य आहे ते चौथं राज्य आहे कर्नाटक, 5वं राज्य आहे ओडिशा, 7वं राज्य जे आहे ते 6वं राज्य आहे पंजाब, 7वं राज्य आहे उत्तर प्रदेश, 8वं राज्य जे काही आहे ते मध्य प्रदेश, आणि मग 9वं जे काही राज्य आहे ते आहे महाराष्ट्र. ज्या जास्त हायरार्की डेव्हलप पाठ करण्याची सध्या गरज नाही. पोलीस भरतीला एवढे डीप प्रश्न विचारले जात नाही, एमपीएससीला ते विचारले जातात. पण पोलीस भरतीला विचारला जाऊ शकता की पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे, ते 9th राज्य आहे. पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र 9वे राज्य आहे. 10वं पश्चिम बंगाल आहे, तो मुद्दा जाऊ द्या. पण पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र राज्य कितवं आहे, 9वं राज्य आहे, 9th. आणि मग पहिलं राज्य कोणतं आहे, राजस्थान आहे. म्हणजे अशा प्रकारच्या पंचायत राज व्यवस्था म्हणजे रुरल ऍडमिनिस्ट्रेशन साठी जिल्हा परिषद, पंचायत समिती
आणि ग्रामपंचायत ही सिस्टीम जी आहे ही सिस्टीम प्रथम राजस्थानने स्वीकारली. यालाच पंडित नेहरूंनी पंचायत राज असं नाव दिलं. आणि मग नंतर महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतर 1 मे 1962 जो काही कायदा झाला, या कायद्यानुसार आपण ती सिस्टीम इम्प्लिमेंट केली. आणि मग अशा प्रकारचं महाराष्ट्र 9वं राज्य जे आहे ते ठरलेलं आहे. तर अशा प्रकारचं महाराष्ट्र 9वं राज्य आणि मग अशा प्रकारचं जे आहे ते पंचायत राजची पार्श्वभूमी, पंचायत राजचा विकास आणि पंचायत राज संस्थांसंदर्भात जी काही इनिशियल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे अशा प्रकारच्या संस्था आणि त्यांची स्वीकार, त्या संदर्भात आज मी मुद्दा कव्हर केलेला आहे. उद्याच्या लेक्चरला पंचायत राज संस्थांसंदर्भात ग्रामीण पंचायत राज संस्था, शहरी पंचायत राज संस्था त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करू. त्यांच्याविषयी परीक्षेला काय विचारलं जातं त्या संदर्भात थोडीफार चर्चा होणार आहे. आणि मग नंतर जर वेळ मिळाला तर पंचायत राज संस्थांसंदर्भात ज्या काही समित्या आहेत, बलवंतराय मेहता समिती आहे, वसंतराव नाईक समिती आहे, अशोक मेहता समिती आहे, LM सिंघवी समिती आहे आणि त्यांच्याविषयी विचारले जाणारे प्रश्न जेवढा वेळ मिळेल त्याच्यात कव्हर करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रत्येकाला मात्र विनंती आहे, जे काही शिकला ते लेक्चर झाल्यानंतर त्याचं परत व्यवस्थित जे आहे ते नोट व्यवस्थित काढून घ्या आणि त्याच्यामध्ये जे काही ऍडिशनल देता येईल ते व्यवस्थित ठेवा. आणि जेणेकरून आपला जो आहे तो आपला एक ट्रॅक स्टडीचा जो आहे तो तयार होईल आणि चांगला स्टडी करा आणि आपल्या यशाला लवकरात लवकर गवसणी घाला, जेणेकरून पुढचं भविष्याची जास्त काळजी करावी लागणार नाही. म्हणजे अशा उपक्रमांचा फायदा करून घ्या आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्या डेव्हलपमेंटच्या जे मागे लागा, एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद मोजर सर. अतिशय ओघवत्या शैलीमध्ये आणि विद्यार्थ्यांना समजेल ह्या अशा पद्धतीने तुम्ही पंचायत राज व्यवस्थेबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. मला निश्चितच खात्री आहे की आमचे सगळे विद्यार्थी या सगळ्या तुमच्या शब्दांशब्द लिहून घेत असतील किंवा त्याच्यातून नोट्स घेत असतील आणि त्यांना भविष्यात विविध स्पर्धेमध्ये या सगळ्या गोष्टींचा निश्चितच फायदा होईल. कार्यक्रमात या सत्रामध्ये पुढे जात असताना मी आदरणीय शेंडगे सरांना विनंती करेन की त्यांनी आजच्या सत्राचं आभार प्रदर्शन करावं. शेंडगे सर. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं आपला हा जो काही 30 दिवसाचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर BA जगदाळे सर यांचंही मार्गदर्शन लाभत आहे. त्याचबरोबर उपप्राचार्य डॉक्टर आंबेडकर सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचा सर्व स्टाफ यात वेगवेगळी सूचना करतायत. त्या पद्धतीने आपण ह्या 30 दिवसाची जी काही श्रृंखला आहे ती श्रृंखला हळूहळू पुढे नेत आहोत. आपले मुख्य मार्गदर्शक आदरणीय मोजाड सर यांचा एक गाढा अभ्यास आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं जे निश्चित ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. मी या कार्यक्रमामध्ये जास्त न बोलता आपण शेवटाकडे जायचं आहे. सर्वांचं आभार मानतो. मोजाड सरांचे सुद्धा आजच्या दिवसापुरते आभार मानतो. उद्या त्यांना यायचं आहे, आणखी आपल्याला 26 दिवस आपल्याला यायचं आहे. आणि लोखंडे सरांना विनंती करतो की त्यांना काही सूचना करायच्या असतील तर त्या सूचना कराव्यात. आणि विद्यार्थ्यांना अटेंडन्स लिंक जी आहे ती अटेंडन्स लिंक ऍक्टिव्ह झाली असेल तर त्या अटेंडन्स लिंकला आपण योग्य प्रतिसाद देतो. आपल्याला सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट त्या अटेंडन्स लिंकच्या आधारावर मिळणार आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया.